नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळेजण मस्तच असाल. तर आम्ही पण मस्तच आहे आणि आम्ही गावी आहे. तर हे बघा, इथं बघू शकता तुम्ही, आमच्या गावामध्ये असं जत्रा असते आणि जत्रा आणखी 2 दिवस आहे. तर त्याच्या अगोदरच आमच्या गावामध्ये ना जे मुसलमानाचे देव राहतात ना, त्यांची जत्रा राहते आणि आमच्या गावामध्ये मुसलमानाच्या देवाला खूप मानतात आणि त्याच देवाची जत्रा असते. खूप मोठी जत्रा असते. आणि हे बघा, ते आता रात्रीचा टाईम आहे, रात्रीचे 9-9:30 वाजल्यात. हे लोक, जे मुसलमानाचा देव राहतो ना, त्या म्हणजे त्या देवाला ना नवीन कपडे वगैरे आणि जे संदल असतं ते घेऊन जातात आणि ते देण्याचा मान आमच्या गावच्या पाटलांचा असतो. आणि मुसलमानाचे लोक घेऊन जातात, ते सगळे गावचे पूर्ण लोक. पण बायका नाही जात, फक्त गडीत जातात. आणि हे बघा, घेऊन चालल्यात ते काय वगैरे त्यांचं आहे सगळं सामान वगैरे. आणि हे बघा, असं संदल असतं आणि हे चढवतात निघून तिथं देवावर. आणि हे घेऊन चालल्यात आणि हे जाऊन तिथं आज चढवून येणार. मग उद्यापासनं, आज चढून आले ना, मग उद्या परवा 2 दिवस कंदुऱ्या असतात, ज्यांनी ज्यांनी नवस बोललेले राहतात. मग ते कंदुऱ्या करतात. आमच्या गावामध्ये खूप अशी बकरे कट होतात 2 दिवसामध्ये, कापतात लोक. बरेच काय 200-300 तर बकरे मिनिमम वर्षाला म्हणजे कट होत असतील. तर उद्यापासनं चालू होतात. मग 2 दिवस ते कंटिन्यू करतात. मग तिसऱ्या दिवशी यात्रा असते. आणि मग हे बघा, असं मस्तपैकी पूर्ण गावात मिरवणूक काढून ते सगळं घेऊन जाऊन किती लोक जमल्यात बघण्यासाठी. आणि हे आता घेऊन नेणार ते लोक तिथं. मग हे गेल्यानंतर माझी आई आणि आजी जेवण करतात आणि उद्यापासनं चालू होणार खरं यात्रा. म्हणजे असं काही नसतं, पण 2 दिवस त्यांचं कंदुऱ्या वगैरे सगळं करून घेतात. आणि ज्या दिवशी यात्रा राहते त्या दिवशी काही नसतं. तिथं फक्त जाऊन म्हणजे देवळात त्या पाया वगैरे पडतात आणि त्याच्या अगोदरच सगळं करून घेतात 2 दिवस. आणि इथं आमच्या आईचं वगैरे सगळं जेवण झालं आहे, पसारा आवरून झाला आहे. आणि हे बघा, पोरी जे ते बघायचं आलं होतं ते बघून सगळं इथंच बसल्यात, जेवल्या पण नाही आणखी. आणि ह्या मातीत खेळतात आणि मस्तपैकी थंडगार हवा सुटल्या आहे. दिवसभर ऊन आहे आणि संध्याकाळचं मस्त थंड असं बाहेर वातावरण आहे. आणि ह्या मस्तपैकी मातीत खेळत बसल्यात. लवली परलीला तर माती एवढी आवडते, तर त्यांनी पाणी आणून चिक्कल करून मातीत कपकेक बनवतात, केक बनवतात. कपकेक ग्लास पडलेले वगैरे उचलून ते त्याच्यामध्ये घालून केक बनवायचं चालू आहे त्यांचं. आणि आई इथं बसल्या बोलत. आणि ह्यांना खूपच छान वाटतं इथं मस्तपैकी. आणि परलीला तर एवढं आवडते मातीत खेळायला, परलीचं विचारू नका. दिवस रात्र परली मातीतच आहे. ती घराला पण नाही, येऊन जाऊन रस्त्यालाच बसते, माती खेळते, तिचं काही नाही आहे. आणि इथं बघा, तुम्हाला उजेड करून दाखवते कसा केक बनवला आहे परलीने. आणि हे बघा, परलीने असा केक बनवला आहे आणि वरून माती वगैरे टाकत आहे. तिच्या हातात तर बघा काय हालतीत आहे. आणि हे बघा, माझ्या बहिणीची मुलगी पण उतरली आहे, ती माझ्याजवळ होती आणि तिला पण खेळायची आहे. तिची मम्मी नको सोडू बोलली होती, कारण की ती लहान आहे, तोंडात वगैरे माती घालल आणि घाण वगैरे थुकल्याला वगैरे राहत आहे. आणि मस्तपैकी ह्या असं वातावरण आहे, आजूबाजूला कुणी नाही आणि ह्या मस्त खेळत बसल्यात. आणि ह्या बघा, दुसऱ्या दिवशी लोक चालू पण झाले. संध्याकाळी ते सगळं संदल वगैरे चढले. आता दुसऱ्या दिवशी बघा, कंदुऱ्या, ते बकऱ्याचं काय कातडं वगैरे आणि पाय मुंडी वगैरे घेऊन जातात, तसं शाल वगैरे पांघरून. आणि ज्याने पण दंडवत घेतात ते अशी काठी घेऊन ओला कपडा ओले होऊन जातात दंडवत घ्यायला. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला लाईक